नमस्कार दादा. नमस्कार. तुम्ही कुठून आलात? कोठारा जैनपुर इथून. तुमचं नाव सांगा. बाबासाहेब कडबा पडक. दादा तुमचं नाव? विजय जनार्दन बरांडे. तुम्ही आज कोणाची शेती बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहात? डॉक्टर गणेश पोटी. कसं वाटलं तुम्हाला हे SRT पद्धतीचे आपलं जे तुरीचं पीक आहे, कसं वाटलं तुम्हाला? एकदम भारी. 8 फुटावर आहे. हां मध्ये एक बेड सोयाबीनचं होतं. हां. तर कसे तुम्हाला म्हणजे वाढ कशी आहे, फुलं कशी आहे, झाडाची साईज कशी आहे? 7 फूट 7 ते 8 7.5 फूट आहे. 7 ते 8 फूट आहे का नाही? हो. आणि विशेषतः म्हणजे 8 फुटाचा पट्टा मिळालेला आहे पूर्ण. आहे का नाही? हो. आता या ठिकाणी आपण बघू शकतो आपल्या तुरीच्या खोडाची साईज. जाडी बी बघू शकता. आणि आपण हे 8 फूट अंतरावर आपलं हे तुरीची लागवड केलेली आहे का नाही? हां. हो. आता या ठिकाणी आपण हे मधले जे 2 तास होते सोयाबीन आंतरपीक. आंतरपीक म्हणून आपण काय घेतलेले इथे सोयाबीन. सोयाबीन घेतलेली. आणि या ठिकाणी मल्चिंग पण दिसते तुम्हाला, हां. आहे का नाही? हां. हे गेल्या वर्षीची आता एक मागील वर्षी आपण या ठिकाणी काय केलं होतं? मिरची लावली. मिरचीची लागवड केली होती आणि मिरचीसाठी आपण हे मल्चिंग केलेलं होतं. हां. आता या ठिकाणी मिरचीचे खोड पण तुम्ही इथं दिसतात. हे बा, आहे हे ते आहे का नाही? आहेत ते ना. तुमच्या जवळ पण आहे, हां ना. पायाजवळ, आहे का नाही? हां. आता या जमिनीला आपण 3-4 वर्षापासून कुठल्याही प्रकारची नागाटी नाही, रोटावेटर नाही. हो. हां, तर तरी पण तुम्हाला कसं वाटतं बरं या बिना नांगरटीच्या शेतीमध्ये आपण जे जमिनीवर अत्याचार करतो दरवर्षी नांगरणीचे, हे आपण थांबून गेल्या 4 वर्षापासून विना मशागत विना नांगरणी शेती करतो. हां. तर या ठिकाणी तुम्हाला पिकामध्ये जमिनीमध्ये काही फरक आढळतो का? नाही. पीक चांगलं आहे आणखीन. पीक जोरात आहे का नाही? हां. पीक जोरात आहे. आहे का नाही? हो. जमीन तुम्हाला कशी आहे? एकदम हलकी का नाही? जमीन हलकर आणि हलकं रान असून मधील त्यातील पिकं कशी वाटते तुम्हाला दादा? आपल्या भारी मळ्याच्या जमिनी पडता भारी ना. मला याच्या जमिनीपेक्षा भारी वाटते, हो. हां. आहे का नाही? हो. मग हे तंत्र प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वीकारायला पाहिजे का नाही? का स्वीकारायला पाहिजे, करायला पाहिजे. आहे का नाही? हो. अशा प्रकारे आता आपला हा तुरीचा हा प्लॉट आहे. या ठिकाणी बघू शकता 7-8 फुटापर्यंत हाईट झालेली आहे, 8-9 फुटापर्यंत. आणि 7-8 फुटाचा पट्टा हा आपला पूर्ण या ठिकाणी मिळून गेलेला आहे. तुम्ही बघू शकता याच्यात औषधी कशी फवारावी याची चिंता आपल्याला आता या ठिकाणी सतावत आहे. बरोबर आहे की दादा? हो. आणि औषध फवारणं हे काळ आता गरजेचं आहे ना. काळाची गरज आहे. का कारण कसं आहे, आता प्रचंड फुलं आहे हां. हे, आणि याच्यामध्ये आपल्याला औषध फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे. पण कसं का होईना आता आपल्याला याच्यामध्ये हळूहळू का होईना, आहे का नाही, फवारणी करणं पडणार आहे. आता यातून तुम्हाला दादा असं आपल्या किती उत्पादन निघू शकेल बरं एक अंदाजे तुरीचं? हां, किती येईल क्षेत्र? हे क्षेत्र आपलं आता 3 एकरमध्ये आपण तुरीची आणि सोयाबीनची लागवड केलेली आहे. आता सोयाबीन पण बघितलं तुम्ही, बरोबर आहे का नाही? हां. त्याची गंजी बघितली. आता तुरीची तुम्ही पाहणी करू आली. तूर यायला पाहिजे जवळपास 17 ते 18 क्विंटल एकरी का? एकरी. का दादा हे जे बोलतात हे कसं वाटतं तुम्हाला? अतिशयोक्त वाटतं की नाही? आता या पिकाच्या नुसार जर कधी बघितलं तर यायला पाहिजे बा. यायला सोयाबीन ते आलं. सोयाबीनचा अलग निघाल. सोयाबीन आलं. आता तुम्ही 17-18 क्विंटल जरी मला या ठिकाणी सांगतायत, बरोबर आहे? हां. या ठिकाणी मला 10 क्विंटल जरी उत्पादन मिळालं तरी मी याच्यात खुश आहे, बरोबर आहे? हां. कारण याच्यात आमचा नांगरणीचा खर्च नाही, रोटावेटरचा खर्च नाही, कोळपपाळीचा खर्च नाही, निंदणीचा खर्च नाही. हा खर्च आमचा पूर्ण बचत झालेला आहे ना, हां. बरोबर आहे का नाही? हो. आणि काही कुठल्या प्रकारचं आपण खर्च न करता जर आपल्याला एकरी तुरीचं जर 8 ते 10 क्विंटल, आता तुम्ही तर 17 क्विंटल सांगू राहिले, हां. माल बघूनच बरोबर आहे का नाही दादा? पिकाच्या नुसारच सांगितलं आहे का नाही? हो. पण आपल्याला 10 क्विंटल ते जर आलं हां. आणि 7-8 क्विंटल सोयाबीन. सोयाबीन झाली हां. तरी आपल्याला 17-18 क्विंटलचं सहज यातून उत्पादन मिळून राहिलं. आणि तुरीला आजकाल कसं आहे,
खूप चांगले रेट आहे. 8,000 रुपयाचे रेट आहे. हा. हां 10 क्विंटल जरी आपल्याला एकरी जर तुरीचं उत्पादन मिळालं तरी 80,000 उरले. 80,000 होते. हा. तुम्ही जर म्हणलं 17-18 होते, तुम्ही 15 जरी पकडलं तरी आपल्याला 1,00,000-1.25 लाख रुपयाची एकरी तूर होती. हा. बरोबर आहे. हो. आणि त्याच्यातून जे आंतरपीक मिळणार आहे आपल्याला हा. त्याला 4,000 रुपये जरी भाव पकडला तुम्ही हा. सोयाबीनला, सोयाबीन. 7 क्विंटल जरी सोयाबीन मला यातून मिळाली हा. तर माझं किती म्हणजे 7 चौक 28, हा. 4 7 28. 28,000 रुपये ते मिळायला लागले. 1,00,000-1.25 लाख रुपये आपल्याला हे मिळाले म्हणजे एकरी 1.5 लाख रुपये उत्पन्न मिळालं कमी खर्चात. कमी खर्चामध्ये. आणि आजकाल शेतकरी काय करतात, आता ऊस लागवड करतात हे ते ज्यांच्याकडे पाणी येते, बरोबर आहे का नाही. हा. आता त्यांना सुद्धा एवढं 1.5 लाख रुपयाचं 12-13 महिन्या नंतर त्यांना पण एवढं ॲव्हरेज येऊ शकत नाही. नाही, येतेच नाही उसाला. बरोबर आहे का. 30, 40, 50, 60 टनाच्या वर त्याचं हे होतं नाही. बरोबर आहे. हो. मग त्याच्यापेक्षा आपलं एक अल्प खर्चामध्ये हे चांगलं आहे का नाही SRT पद्धतीने पिकं घेणं. हा. शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी पण बघू शकता आपण, इकडं आपण हे मक्काची लागवड केलेली आहे आणि आपण जुने जे धसं आहे मक्काचे ते तसेच ठेवलेले आहे आणि परत आपण ह्याच ठिकाणी कुठलाही अतिरिक्त खर्च न करता मक्याचं पीक घेतलेलं आहे डबल. तर अशा प्रकारे SRT ही पद्धत प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वीकारायला पाहिजेत. आदरणीय श्रीमान भडसावळे दादा यांचं जे स्वप्न आहे की शेतकरी सुखी आणि संपन्न झाला पाहिजे, शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद खुलला पाहिजेत, तर प्रत्येक शेतकऱ्यांनी दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावं आणि ट्रॅक्टरवाल्यांच्या मागं न फिरता आहे का नाही, हो. मजुरांची जास्त खुशामत न करता अवघडच नाही ना हो. हां तर प्रत्येक शेतकऱ्यांनी हे तंत्र स्वीकारून आपल्या शेतीचा कायापालट करावा. धन्यवाद.